नमस्कार, गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं स्वागत करतो। मी आता आहे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर। खरं तर रिपब्लिकन सेनेच्या सातारा शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या वतीनं गेले 6 दिवस झाले इथं आमरण उपोषण सुरू आहे। या उपोषणामध्ये खरं तर रिपब्लिकन सेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सन्माननीय रमेश उबाळे सर हे देखील या आंदोलनामध्ये 6 दिवसापासून आहेत। नेमकं काय कशासाठी ही बसलेत? भर पावसामध्ये हे आंदोलन चाललंय। नमस्ते सर, काय सांगाल? तुमचं हे 6व्या दिवसाचं उपोषण सुरू आहे। सातारा जिल्हा प्रशासन हे अंधळ्याच्या, बहिऱ्याच्या आणि मुक्याच्या भूमिकेत आहे। वारंवार आंदोलनं करून देखील त्याला कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद जिल्हा प्रशासनाकडून मिळत नाही। हे प्रशासन जातीवादी आहे, हे जाणून बुजून आम्हाला टाळते असा आमचा त्यांच्यावरती थेट आरोप आहे। जिल्हाधिकारी साहेबांकडे काल गेल्यानंतर त्यांनी तर थट्टाच केली की 5 दिवस आम्ही आमरण उपोषणाला त्यांच्या दारात बसलो, त्यांची कार येते जाते, तरी देखील त्यांना 5 दिवसात हे समजलं नाही। पाहता सातारा जिल्ह्यामध्ये आता जे चळवळ आहे, जे आंदोलन करत आहेत त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न शासनाकडून पण केला जातोय आणि जिल्हा प्रशासनाकडे पण केला जातोय। खरं तर मला तेच विचारायचं होतं की आपल्या रिपब्लिकन सेनेच्या महिला अध्यक्षा बनसोडेताई आहेत आणि अध्यक्ष जे शहर अध्यक्ष आहेत अक्षय आपला आहे। काय नेमकं या दोघांना आंदोलन करायची वेळ येते, त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा आंदोलन करताय, नेमके प्रश्न काय आहे तुमचे? तो का 108 ॲम्ब्युलन्सचा विषय आहे जो फार गंभीर आहे। तो आम्ही एक माणूस म्हणून, माणुसकी म्हणून ज्यावेळेस आमच्यावरती एखाद्या आंदोलनाची केस चालू होती मोर्चाची, माझ्या सांगलीमधली एक कमान पाडली होती बौद्ध समाजाची आमची आहे आणि त्या विरोधात आम्ही रस्ता रोको केला होता। त्याची केस चालू होती सातारा कोर्टामध्ये आणि त्या केससाठी आम्ही गेल्यानंतर तिथं एका माणसाला चक्कर आली आणि तो पाय झाडून मेला। आम्ही 108 ॲम्ब्युलन्सला एवढे फोन केले, म्हणजे मी करत होतो, पदाधिकारी करत होते, तिथले जे वकील होते, अक्षरशः वकील तर एवढे सरसावून कोण काय पायाने आणतंय, कोण त्याचे पाय चोळतंय, काय करते, अशी भूमिका वकिलांनी तिथं माणुसकी दाखवली। परंतु 108 वरली ॲम्ब्युलन्स आली नाही आणि त्या माणसाचा जीव गेला। म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात त्याला हॉस्पिटलमध्ये, खाजगी हॉस्पिटलमध्ये आम्ही जवळच्या घेऊन जात होतो, त्यात त्याचा जीव गेला। पण त्या 108 जी BVG कंपनीकडं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे, सिव्हिल सर्जन म्हणत आहेत, आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, वरती शासन दरबारी आम्ही कळवलेलं आहे, पण आज तागायत त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही। म्हणजे त्यांच्या नेमकं त्रुटी काय आहेत 108च्या? त्या एकतर 108 ॲम्ब्युलन्स आहे ना, ते पहिलं तर त्या जो काय ॲक्सिडेंट झालं आहे किंवा काय झालं आहे त्याच्या नातेवाईकाला विचारत नाही, तो डायरेक्ट ज्या हॉस्पिटलचं त्याला कमिशन चालू आहे त्या हॉस्पिटलला तो 108 ॲम्ब्युलन्स घेऊन जातो। आणि बऱ्याच मग नातेवाईक म्हणतात, आम्हाला इथं ह्या हॉस्पिटलला यायचं नव्हतं, एवढं महागडं हॉस्पिटल आहे, इथं का घेऊन आला आहे? म्हणजे थोडक्यात ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून कट प्रॅक्टिस सुरू आहे। कट प्रॅक्टिस चालू आहे। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावरती प्रश्न उपस्थित केलेला, नेमकं तो काय आहे? तिथल्या आमच्या पूजाताईंनी एक निवेदन दिलं होतं की तिथल्या त्यांच्या ज्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्यावरती BDOनी कारवाई केलेली आहे, शिक्षणाधिकाऱ्यांनी कारवाई केलेली आहे, पण जिल्हा परिषदेकडून त्यांच्यावरती काही कारवाई झालेली नाही। तिथलं काय स्क्रॅप असेल किंवा काय बिल्डिंग्स पाडायच्या होतील, काय होतील, त्याच्यात त्या टेक्निकली काय ज्या गोष्टी होत्या त्या त्यांच्याकडून झालेल्या नाहीत। त्यांचे मस्टर असतील किंवा मुलांना जे पोषक आहार देतात तो वेळ दिलेला नाही, तो भरला गेलेला नाही, अशा बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच त्यांच्या शाळेत वेळी येणं किंवा काय गोष्टी होत्या त्या संदर्भात त्यांनी निवेदन दिलं होतं। आणि हा विद्यार्थी हा खरं भारताचं भविष्य आहे, मग त्या हेतूनं प्रत्येक अधिकाऱ्यांनी, आज तुम्हाला सांगतो क्लास 1 ऑफिसर सारखे पगार आहेत या लोकांना, मग यांची जबाबदारी आहे ना, ही मुलं आपलीच मुलं आहेत असं समजून त्यांना तिथं व्यवस्थित त्यांची देखभाल केली पाहिजे। शासन एवढं पोषक आहार वगैरे देते तर तो वेळ दिला पाहिजे, त्याचं टिप्पणी वगैरे तुम्ही लिहिली पाहिजे। तुम्हाला वाटेल तेव्हाच मन का कायदा आणि मन का कारभार आपण करताय। शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो, त्यांना देखील माहीत नव्हतं आम्ही आंदोलनाला बसलो आहे। खरं पाहता ज्यावेळेस आंदोलक एखादं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देतं त्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालय ज्या ज्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्या सगळ्या कार्यालयाला ते पत्र देत असतं, पण आपलं प्रशासन एवढं फास्ट आहे, एवढं फास्ट आहे। मी तर बऱ्याचदा आंदोलन म्हणजे 26 जानेवारी 15 ऑगस्टचं आत्मदहनाचं दिलं आहे, मला 1 महिन्यानी पत्र आल्यात की आपणास परावृत्त करत आहोत की आपण आत्मदहन करू नका,
त्यावेळेस मी हसतो आणि म्हणतो अरे बाबा रे, ह्याला तर 1 महिना होऊन गेला. आपण वेळोवेळी आंदोलनं केलेली आहेत. यानंतरचा खरं तर तुम्ही नगर परिषदेचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या संदर्भात राधिका रस्त्यावरती असलेल्या नेमक्या कोणत्या बाबी संदर्भात आपण आंदोलनाच्या पवित्र्यात आहात? मी राधिका रोडवरील अतिक्रमण काढल्यानंतर स्वतः मी आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन CO साहेबांचं आम्ही त्या ठिकाणी भारतीय संविधान उद्देशिका देऊन सत्कार केला. परंतु दुर्दैवी गोष्ट अशी आहे की गेल्या वेळच्या गुरुच्या गप्पांमध्ये आपण हॉस्पिटलचं पार्किंगमध्ये अनधिकृत कॅन्टीन्स असतील, मेडिकल असेल, कॅश काउंटर असेल, या गोष्टी केल्या. साताऱ्यातल्या धनदागड्या हॉस्पिटलच्या मालकांवरती गेले 3 महिन्यात कारवाई झाली नाही, पण ज्याचा हातावरती पोट आहे त्या टपलीधारकावरती कारवाई केली. आम्ही म्हणतोय अनधिकृत असेल तर करा, पण कायदा आणि नियमावली सगळ्यांना सारखी ठेवा. ते तुम्हाला 25,000, 50,000, लाखाचं पाकीट देऊ शकत नाहीत, त्यांची एवढी परिस्थिती नाही आहे. मग तुम्ही कायद्याने जर कारवाई करणार असाल तर सगळ्यांवरती सारखी करा. पोलीस प्रशासनाच्या संदर्भात देखील आपलं म्हणणं आहे, ते नेमकं काय आहे? कोणत्या मुद्द्याला धरून तुम्ही तो आज उपोषणात बसला? याआधी देखील आम्ही पोलीस प्रशासनाला, मला चांगलं आठवते, आदरणीय पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब होते, ज्यांना मी फोन केल्यानंतर तातडीने 1 तासात पोलिसांनी राधिका रोडच्या मागच्या जुगार अड्ड्यावरती रेड टाकली होती. हे मी चांगलं सांगतो का, जे चांगलं काम करतील ना, मी नेहमी त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला हॅट्स ऑफ असतात माझ्याकडून. पण जर तुम्ही आमचा शासकीय पगार घेऊन जर भ्रष्टाचार करत असाल तर साताऱ्यातल्या एकाही अधिकाऱ्याला रमेश उबाळे सोडत नाही, हे पूर्ण सातारा जिल्ह्याला माहीत आहे. याही ठिकाणी मी पोलीस अधीक्षक पिंगळे साहेबांकडे गेलो, त्यांना निवेदन दिलं की त्याच ठिकाणी जुगार अड्डा आता पुण्यात चालू झाला आहे. तर कलेक्टरनं त्यांचं लायसन कॅन्सल केलेलं आहे, धर्मायुक्त आयुक्ताने सुद्धा त्यांचं कॅन्सल रद्द केलेलं आहे. मग नवीन लायसन त्यांनी कोणतं घेतलं आणि असा कोणता स्किल गेम राधिका रोडच्या जुगार अड्ड्यावरती चालला आहे, हे पाहण्यासाठी रेड करा म्हणून आम्ही पोलिसांकडे गेलो होतो, पण आज तागायत त्यांच्यावरती कारवाई झालेली नाही. सातारा नगरपालिकेच्या 23-24 आणि 24-25मध्ये जो कारभार झाला आहे त्या कारभाराबाबत आम्ही काही कागदपत्र त्यांना मागितलेले आहेत. जसं काय घनकचरा असेल, घनकचरा हा जळीत झाला का हा प्रश्न सातारकरांना आज तारखेपर्यंत आहे. जर घनकचरा चालू होता तर आज तारखेपर्यंत त्या घनकचऱ्यातून किती खत निर्मिती झाली, किती विक्री झाली, त्याचं टेंडर कुणाला देण्यात आलं आणि कशा पद्धतीनं कारभार चालला आहे. सातारा नगरपालिकेमध्ये असणारे सफाई कामगारांचे ठेकेदार असतील, जो ठेकेदार पगार घेताना नगरपालिकेकडून 25 आणि 30,000 घेतोय आणि कामगाराच्या हातात जर 15,000 रुपये देत असेल तर त्या गोष्टीचा सुद्धा सातारा नगरपालिकेने खुलासा केला पाहिजे. का हा कट कुठल्या नगरसेवकाला जातोय, का ज्यांनी कुठले ते पद घेतले आता आरोग्य विभागाचं त्यांना कट जातोय, किंवा बरेच असतील, रस्ते होते, गटारे होते, त्याची कामं झाल्यात. आता मला प्रश्न असा पडलाय की मोहाचा वाड्याचा जो रस्ता चाललाय बुधवार नाका ते मोहाचा वाडा, तो रस्ता कागदावरती 2 ते 3 वेळा झालाय, खिशात पैसे गेल्यात, परंतु त्याची कागदपत्र नगरपालिका का देत नाही? जर सगळ्यांचेच हात बरबटले असतील, आता नवीन नगराध्यक्ष आले, त्यांच्या कारकिर्दीतला तो प्रश्न नाहीये, पण आम्हाला अपेक्षा होती ज्यावेळेस 6 आणि 7 दिवस आम्ही इथं आंदोलनाला बसू त्यावेळेस नगराध्यक्ष साहेब स्वतः येऊन सांगतील की सातारा नगरपालिका ही मलिन नाही, यात कुठलाही भ्रष्टाचार नाही, याही आधी कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. पण असं सांगायला आज तारखेपर्यंत ना सातारा नगरपालिकेचे CEO आले, ना नगराध्यक्ष आले. म्हणजे नक्कीच डाल में कुछ तो काला है, नहीं तो पूरी डाल काली है, असं आमचं म्हणणं आहे. खरं तर हे होते रमेश उबाळे सर, यांच्याशी आपण गुरुच्या गप्पांमध्ये नेमकं काय त्यांच्या आंदोलनामागची पार्श्वभूमी आहे हे समजून घेतलेली आहे. खरं तर त्यांचं आजचं 6व्या दिवसाचं उपोषण आहे. नुकतंच सिव्हिल हॉस्पिटलचे पदाधिकारी खरं तर त्यांची तपासणी करायला आले होते, मात्र त्यांच्या ज्या भावना आज तीव्र होत चाललेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी उपचारासाठी नकार देखील दिलेल्याचं आपण आत्ताच पाहिलेलं आहे. खरं तर या आंदोलकांची नेमकं म्हणणं काय हे समजून घेण्याचं दायित्व ज्या प्रशासनाचं आहे, त्यांच्याकडून अजून देखील कोणतीही पावलं उचलली जात नसल्यामुळेच खरं तर हे 6व्या दिवसापर्यंतचं आंदोलन चालू झालेलं आहे. यानंतरच्या पुढील टप्प्यामध्ये देखील आपण नेमकं काय हे जाणून घेणार आहोत. सध्या उबाळे सरांनी आंदोलनस्थळी आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल आपण त्यांचं मनापासून आभार मानूया. धन्यवाद सर.